नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण शो खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गॉड. तर आज ट्रॅव्हल सिरीज मधला पुढचा विषय घेऊन मी आली आहे तुमच्या भेटीला. आज आपण चाललेलो आहोत अशा ठिकाणी, कॅन यू गेस, जिथे अशा माणसाचा जन्म झाला ज्यांनी सॅक्सोफोनचा शोध लावला. आणि ही एक फ्रेंच स्पीकिंग छोटंसं गाव आहे बेल्जियममध्ये. तर आय होप तुम्हाला कदाचित हिंट मिळाली असेल. तर अजून एक हिंट मी तुम्हाला देते, सोबत एक पिक्चर दिलाय आणि कदाचित तुम्ही ओळखू शकाल की आपण कुठे चाललेलो आहोत. हो, आपण चाललेलो आहोत दिनांत या ठिकाणी. आणि काय विशेष तर मागच्या वीकमध्ये माझा बर्थडे होता आणि आमचं राहून गेलं होतं जायचं बऱ्याच दिवसांपासून. तर बर्थडेचं सेलिब्रेशन करण्यासाठीच आम्ही तिथे चाललेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज मणित आमच्यासोबत नाही आहे, कारण तो गेलेला आहे त्याच्या स्कूलच्या ट्रिपला. म्हणून फक्त मी आणि आमचे हे आपल्यासोबत आहेत. तर पाहूयात कसं आहे दिनांतला जाण्यासाठी आपण आलेलो आहोत लक्झमबर्ग या स्टेशनला. इथून आपण दिनांतला जाणार आहोत. 63 युरो तिकीट आहे आणि हा साईडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आणि आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आम्ही दोघंच आहोत आणि आम्ही बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. पूर्ण दिवस फिरणार आहोत आणि केक कटिंग करणार आहोत. तर भेटूया दिनांतला गेल्यावर. तर मंडळी, आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि वीक डे असल्यामुळे लिटरली अख्खी ट्रेन फक्त माझ्यासाठी बुक झाली असं मला वाटतंय. 63 युरो दिले मी, पण मला त्याचं वाईट नाही वाटत आहे. तुम्ही पहा, कोणीच नाहीये ट्रेनमध्ये. नो वन इज हिअर टिल द लास्ट डब्बा. यू कॅन सी. तर आता आपला डबल डेकर ट्रेनचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपल्याला जाण्यासाठी 1 ते सव्वा तास लागेल. जाता आपण थोडीशी दिनांतबद्दल माहिती घेऊयात. तर दिनांत हे वॉलोनिया रिजनमध्ये सिच्युएटेड असलेलं एक छोटंसं गाव आहे, ज्याची लोकसंख्या 15,000च्या आसपास असेल. तर दिनांत या शब्दाचा लॉजिकली अर्थ होतो सॅक्रेड व्हॅली किंवा डिवाइन व्हॅली. आणि हे नामूर या प्रोव्हिन्सच्या अंडर येतं. नामूर आणि दिनांत या आजूबाजूलाच असलेल्या सिटीज आहेत, ज्या तुम्ही एका दिवसातही कव्हर करू शकता. आणि नामूरपेक्षा दिनांत हे बघण्यासाठी खूप छान आहे. आणि तिथे काय काय आपण पाहणार आहोत हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच, पण त्याआधी जातानाचं हे सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता. तर आता आपण थोड्याच वेळात नामूर इथे पोहोचतो आहोत. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, आता आपण उतरलेलो आहोत नामूर स्टेशनला. कारण दिनांतला इंडियन हॉटेल्स कमी आहेत आणि त्या मानाने नामूरला जास्त आहेत, म्हणून आम्ही नामूरला उतरलो आहोत. इथून अर्ध्या तासावरच दिनांत आहे. आपलं तिकीट व्हॅलिड आहे, आपण परतही जाऊ शकतो. सो वी हॅव टेकन द हॉल्ट ॲट नामूर आणि हे आहे नामूरचं स्टेशन. त्यामुळे आम्ही थोडेसे वेट करूया, कारण आता वाजलेलं आहे जवळजवळ 12:30 आणि मग आपण दिवसभर फिरायला मोकळे. चला मग. आणि अजून एक गोष्ट, इथून फ्रान्स खूप जवळ आहे. आपण फ्रान्सच्या बॉर्डरलाच जवळजवळ चाललेलो आहोत. आणि आपण ज्या इंडियन हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार आहोत ते इथून जवळजवळ 20 मिनिटाच्या अंतरावर आहे नामूर स्टेशन पासून. ते कुठलं हॉटेल आहे हेही मी तुमच्याबरोबर शेअर करेलच, पण जाण्याआधी अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. तर ती आहे बस स्टॉपवरचे हे सोलार पॅनल. तुम्ही इथे पाहू शकता. तर ही लोक समरमध्ये सूर्यप्रकाशाचा किती पुरेपूर उपयोग करून घेतात हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर ह्या सोलर पॅनलवर ह्या पूर्ण बस स्टॉपची सिस्टीम वर्क होते. म्हणजे बस स्टॉपवर इथे नाव मेन्शन केलेलं असतं आणि कुठली बस किती वेळात येणार आहे ते सगळं मेन्शन केलेलं असतं. आणि त्यासाठी जी इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी लागते ती पूर्णपणे सोलर पॅनलकडनं घेतली जाते. तर आता आपण हॉटेलवर पोहोचलेलो आहोत आणि हॉटेलचं नाव आहे शिलाँग. तर पाहूयात कसं आहे हे हॉटेल. मी फीडबॅक पण देईलच तुम्हाला. तर हे आहे हॉटेलचं एंट्रन्स आणि बाजूलाच एक गार्डन होतं. आणि आतमध्ये एंट्री केल्यावर हा सुंदर व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आणि या फ्रेम पाहून तर मला खरंच खूप भूक लागली. तर हॉटेल खरंच खूप छान होतं. इथला पराठा अतिशय उत्तम होता. खूप सॉफ्ट पराठा इथे मिळतो. मी पहिल्यांदा इतका सॉफ्ट पराठा इथे खाल्ला. तर आता आपण चाललेलो आहोत परत नामूर स्टेशनला आणि तिथून अर्ध्या तासांवर दिनांत आहे. तर भेटूयात दिनांतला गेल्यावर. आणि जेव्हा तुम्ही दिनांत स्टेशनच्या जवळ पोहोचाल तेव्हा तुमचं स्वागत करण्यासाठी ही मूसे नदी असेल. जशी ही नदी दिसायला सुरुवात होईल समजून घ्यायचं की दिनांतच्या जवळजवळ आपण पोहोचलेलो आहोत, कारण हे पूर्ण गावच या नदीच्या भोवती किंवा नदीच्या बाजूला बसलेलं आहे. आणि पाठीमागे तुम्ही हा बेल्जियमचा झेंडा पाहत असाल.
आणि त्या टेकडीलाही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ती काय आहे तेही आपण पाहणार आहोत. पण थोडक्यात सांगते, इथे जर्मन आणि फ्रेंच लोकांचं युद्ध झालं होतं या जागेवर. तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत. 5 मिनिटाच्या अंतरावरच तुम्हाला इथे हे चर्च दिसेल. ह्या दिनांत गावामध्ये जे काही बघण्यासारखं आहे ते सगळं इथेच आसपास आहे. तुम्हाला कुठेही लांब जाण्याची गरज नाही. छोटंसंच गाव आहे. तर ही पूर्ण नदी जिथे तुम्ही बोटिंगही करू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या बोटिंग इथे अवेलेबल आहेत, ज्याचं ऑनलाईन बुकिंग तुम्ही करू शकता. आणि 45 मिनिटांची ही राईड आहे. पण ऊन खूप असल्या कारणाने आम्ही बोटिंग केली नाही आणि थोडी कॉस्टली पण होती बोटिंग. आणि आता आपण जातो आहोत पुढे. तर इथे एक चर्च आहे आणि एक म्युझियमही आहे, तेही तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर ते म्युझियमवाले तुम्हाला फ्री मॅप देतात आणि सगळं समजून सांगतात की तुम्हाला काय काय पाहायचं आहे आणि कसं जायचं आहे. तर तेही तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तर आता आपण आलेलो आहोत चर्चच्या आतमध्ये. तर चर्चच्या आतमध्ये अतिशय थंड वातावरण होतं. लिटरली खूप छान वाटत होतं आम्हाला. आम्ही जास्त वेळ इथेच घालवला कारण खूप गरम होत होतं बाहेर. आणि चर्चमध्ये ह्या कलरफुल भिंती ज्या आपण आधीच्या ब्लॉगमध्येही पाहिल्या होत्या, ह्या ग्लासेस तेही होतं. आणि त्या प्रत्येक ग्लासवर काहीतरी पेंट केलं होतं. कसला तरी इतिहास होता तो. एवढं लक्षात आलं नाही पण काहीतरी होतं ते. तर आता आपण जातो आहोत सीतादेल या ठिकाणी. आपण करणार आहोत केबल कार आणि हे सगळ्यात मेन अट्रॅक्शन आहे दिनांचं. तर आता आपण केबल कारमध्ये बसलेलो आहोत. आम्हाला खूप गर्दी वगैरे काही मिळाली नाही कारण आम्ही वीकडेला आलेलो होतो. त्यामुळे पटकन आमचा नंबर लागला आणि आम्ही केबल कारमध्ये बसलो. तर आता आपण हा वरून सुंदर व्ह्यू तुम्ही पाहू शकता. पूर्ण गाव तुम्हाला इथून दिसेल. तर या केबल कारलाही तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि इथेही तुम्हाला तिकीट्स अवेलेबल आहेत. तर ते कॉम्बोमध्ये तिकीट्स आहेत ज्याच्यामध्ये बोटिंग पण इन्क्लूड आहे. सीतादेल आणि केबल कार हे तुम्ही कॉम्बो पॅकही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला फक्त हे सीतादेल बघायचं असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता. तर हा वरून दिसणारा व्ह्यू आहे केबल कारच्या मधून. तर हे सुंदर दृश्य पाहिल्यावर खरंच खूपच छान वाटत होतं. तर आता आपण 2 मिनिटात वरती पोहोचणार आहोत. तर पाहूयात वरती काय आहे खास. तर जेव्हा एंट्री केली तेव्हाच हे आर्टिफिशियल प्लेन इथे त्यांनी ठेवलं होतं. ते कशासाठी ते कळलं नाही पण ते होतं. आणि तिथे एक कॅफेही होता. कॅफेला कॉफी पिऊन आम्ही सीतादेलकडे निघालो, जिथे तुम्हाला मी आधीही सांगितलं की ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आणि इथेही म्युझियम आहे ज्यामध्ये त्या युद्धाची जी काही हिस्ट्री झाली होती 1914 साली झालेलं युद्ध, ते त्यांनी पूर्ण पिक्टोरियल पद्धतीने इथं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेही प्रश्न एखाद्या नवीन माणसाला पडतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं क्वेश्चन आन्सरमध्ये त्यांनी इथे दिलेली आहेत. खाली क्वेश्चन आहे, 3ही भाषांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि तुम्हाला त्याचं उत्तर तिथे कळेल. तर तुम्ही त्यामुळे हिस्ट्री जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला हिस्ट्री बघायला आवडत असेल तर म्युझियमला नक्की भेट द्या आणि हा पूर्ण इतिहास जाणून घ्या. आणि अजून एक गंमत मला तुम्हाला इथे दाखवायची आहे. जसे आपल्या किल्ल्यांमध्येही भुयारी मार्ग असायचे किंवा छुपे रस्ते असायचे, तसंच इथंही आहे. तुम्ही पाहू शकता ही खिडकी आहे जिथून फक्त तुम्ही बाहेरचं पाहू शकता पण बाहेरचा माणूस आतमधलं पाहू शकत नाही. आणि बऱ्याच गोष्टी इथे होत्या. आणि हे जे सीतादेल आहे तिथे चढण्याचे किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचे 2 मार्ग आहेत. मी मगाशी सांगायचं विसरली. तर एक केबल कारचा मार्ग आहे जो पटकन तुम्हाला इथे पोहोचवतो 5 मिनिटात. आणि दुसरे, जर तुमच्याकडे इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही जवळजवळ 450 ते 450 पायऱ्या आहेत 1577 सालच्या त्या काळच्या पासूनच्या. तर त्या चढूनही तुम्ही इथे येऊ शकता. आणि इथे जे युद्ध झालं होतं जर्मन आणि फ्रेंच लोकांमध्ये, त्यामध्ये जवळजवळ 674 सिव्हिलियन्स मारले गेले होते, ज्याच्यामध्ये लहान मुलं आणि महिला पण होत्या. तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. तर तिथले जे काही लोक आहेत जे वाचले होते ते हा इतिहास सांगतात असं त्यांनी इथे लिहिलेलं आहे. तर हे गोष्टी खूप म्हणजे इतिहास, युद्ध कसे असले तरी शेवटी युद्ध वाईटच असतं किंवा त्याच्यात हानी होतच असते. तर शांततेचा मार्ग निवडावा हेच महत्त्वाचं आहे. तर ही ती जागा आहे सीतादेल जिथे युद्ध झालं होतं. आणि त्या काळी झालेल्या युद्धांमधले जे काही अवशेष आहे किंवा जे काही त्यांनी वापरलं होतं तेही अवशेष त्यांनी इथे जतन करून ठेवलेले आहेत. जसं रणगाडे
भाला, तोफगोळे हे आपल्यासारखंच यांच्याकडे पण होतं आणि तेही त्यांनी इथे जतन करून ठेवलेले आहेत. ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पाहू शकता. आणि कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत पार्किंगच्या किंवा कसं तुम्हाला यायचं जायचं आहे तेही त्यांनी इथे सगळं मेन्शन केलेलं आहे. तुम्ही इथे येऊ शकता. तर हेही खूप छान होतं. आणि याच रोडवर पुढे गेलं की तुम्हाला ॲडॉल्फ सॅक्स जे आहेत त्यांचा एक स्टॅच्यू दिसेल आणि ज्याबरोबर तुम्ही बसून फोटो काढू शकता. तुम्ही इथे माझ्या पाठीमागे पाहू शकता. ते आहेत ॲडॉल्फ सॅक्सोफोनचे इन्व्हेंटर. त्यांचा जन्म इथे झाला होता आणि म्हणून हे दिनांक खूप फेमस आहे. पाहायला गेलं तर ते फक्त 9च महिने इथे राहिले होते आणि त्यानंतर ते प्रोसेसला शिफ्ट झालेले असं मला इथे म्युझियममध्ये कळालं. पण शेवटी त्यांचं घर आणि ते इथे राहिले होते. आणि त्या स्टॅच्यूच्या पाठीमागेच तुम्ही म्युझियमही पाहू शकता जिथे त्यांनी ते जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा शोध कसा झाला किंवा ते कसं बनवलं जातं त्याची पूर्ण हिस्ट्री, प्रोग्रेस हे सगळं त्यांनी इथे दाखवलेलं आहे आणि 3ही भाषांमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ही सर्व माहिती घेऊ शकता. तर हे आहे ते म्युझियम. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला सॅक्सोफोन असे होते, त्यानंतर इम्प्रूव्हमेंट होऊन ते फायनल व्हर्जनमध्ये आत्ता आहेत तसे आलेले आहेत. तर याचं जे म्युझिक आहे ते बॅकएंडला खूप छान वाजत होतं. तर त्याचा आवाज खूपच सुंदर आहे कारण आपल्याकडे हे जे आहे इतकं माहिती नाही आपल्याला, पण इथे हे खूप प्रचलित वाद्य आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे. तर बरेच लोक हे म्युझिक वाजवतात आणि यांच्या ज्या काही एक्झिबिशन्स असतात किंवा कॉन्सर्ट असतात त्याच्यामध्ये हे आवर्जून असतं. मीही ते पाहिलं आहे आणि त्याचं म्युझिक अतिशय सुंदर आहे. तर आणि इवन पॅरिसमध्ये याची कॉम्पिटिशनही होते. वर्ल्ड वाईड म्युझिशियन इथे येत असतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये ती एक प्रेस्टिजियस कॉम्पिटिशन आहे ज्याच्यामध्ये भाग घेत असतात. त्याचे काही फोटोज त्यांनी इथे लावलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. 1994 पासून ही कॉम्पिटिशन घेतली जाते दर 4 वर्षांनी आणि तिचं नाव आहे द इंटरनॅशनल ॲडॉल्फ सॅक्स कॉम्पिटिशन आणि ही खरंच खूप फेमस कॉम्पिटिशन आहे. आणि हे जे म्युझियम आहे तेही फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही हा बाहेरचा व्ह्यू पाहू शकता म्युझियमचा. आणि हे म्युझियम आणि ते जे चर्च आहे ते फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आता आपण जातो आहोत पुढे. एक्सप्लोअर करता करता मला एक फेमस आईस्क्रीमचं दुकान दिसलं ज्याबद्दल आम्हाला आधी कल्पना होतीच. तर आम्ही तिथे जाऊन एक छोटासा केक कटिंगचं सेलिब्रेशन केलं आणि आईस्क्रीम खाल्ली. तर खरंच खूप छान वाटलं. तर आता आपण जातो आहोत पुढे. तर हाच तो फेमस ब्रिज आहे जिथे तुम्हाला दोन्ही बाजूला खूप सारे सॅक्सोफोन दिसतील आणि हे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट युरोपियन युनियनमधल्या प्रत्येक कंट्रीला रिप्रेझेंट करतं. तर तुम्ही इथे प्रत्येक वेगवेगळ्या देशाचे झेंडे पाहू शकता. युरोपियन युनियनमध्ये ऑलमोस्ट 27 ते 28 देश आहेत. त्यामुळे प्रत्येक कंट्रीला रिप्रेझेंट करणारे हे सॅक्सोफोन तुम्ही इथे पाहू शकता. कलरफुल आणि खूपच छान वाटतं. त्यांची स्मृती आठवण राहावी म्हणून ह्या गावात प्रत्येक ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी हे आहे. तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. इथले एक प्रकारचे स्पेशल बिस्किट मिळतात इथं, तेही खूप फेमस आहे. आम्ही तिथे गेलो नाही पण त्याचा फोटो मी तुम्हाला इथे शेअर करू शकते. आणि इथली जी बियर आहे ती पण खूप फेमस आहे असं म्हणतात, त्याचाही फोटो मी शेअर करेन. तर या 2 गोष्टी फक्त राहून गेल्या पाहिजे, पण बाकी आम्ही ऑलमोस्ट सगळं कव्हर केलं. आशा करते की तुम्हाला दिनांत आवडलं असेल. जर कधी दिनांतला आला तर या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा. मला जितकं कव्हर करता आलं ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. खरंच खूप छान सिटी आहे ही आणि नक्की ही सिटी एक्सप्लोर करा. नामुरही जमलं तर तुम्ही एक्सप्लोर करू शकता याबरोबरच. तर आता आपण निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. जाण्यासाठी 1 तास लागेल आणि आपली डबल डेकर आपल्यासाठी ऑलरेडी स्टेशनवर उभी आहे. तर आपण लवकरच पोहोचूया. भेटूया ट्रॅव्हल सिरीजमध्ये असंच काहीसं नवीन घेऊन लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. धन्यवाद.